नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आता 10वी बोर्ड परीक्षा 2024 ची तयारी चालू आहे आणि गणित भाग 1 वर चर्चा करतो आणि गणित भाग 1 चं 5वं प्रकरण संभाव्यता या प्रकरणावर मित्रांनो चर्चा करतोय। संभाव्यता प्रकरणाचे महत्त्वाचे प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न जे बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत, संभाव्यता प्रकरणाचे एक रिव्हिजन आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, तर पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तर बघा मित्रांनो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या अगोदरच्या 4 व्हिडिओ म्हणजे 4 प्रकरणांवर आपण ऑलरेडी चर्चा केली। अगोदरच्या प्रकरणांच्या व्हिडिओच्या लिंक्स जर तुम्हाला हवे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे, अंकगणितीय श्रेणी आणि अर्थनियोजन या तीनही प्रकरणांच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिल्यात, तुम्ही बघू शकता जाऊन। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी संभाव्यता जे प्रकरण आहे याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मित्रांनो लक्षात घ्या। संभाव्यता प्रकरणावरती 8 मार्काला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न विचारले जातात। आता या 8 मार्कांमध्ये मित्रांनो कधी कधी 4 मार्काचा सुद्धा प्रश्न येतो। मागच्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणामधून 4 मार्काला सुद्धा प्रश्न आला होता, जो संकीर्ण प्रश्न संग्रहमध्ये होता। फक्त काही ABC च्या ऐवजी PQR असे नावं बदलून, आकडे बदलून, चल बदलून आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो। याच्यामध्ये नमुना अवकाश समजून घेणं गरजेचं आहे। नमुना अवकाश लिहायचा सावकाश, नमुना अवकाश जर आपल्याला नीट आला तर आपल्याला या प्रकरणातली गणित सोडवता येतील। म्हणजे 1 नाणं फेकलं असता नमुना अवकाश काय, 2 नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय, 3 नाणी फेकल्यावर काय, 1 फासा, 2 फासे फेकल्यावरती काय, अशा प्रकारचे सगळे नमुना अवकाश आपल्याला माहिती पाहिजे, जे तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसतात। बघा या ठिकाणी हे नमुना अवकाश समजून घ्या। 1 नाणं फेकलं असता नमुना अवकाश H आणि T, छापा आणि काटा मिळतो। 2 नाणी फेकल्यावर नमुना अवकाश काय मिळतो, HH, HT, TH, TT, म्हणजे पहिला HH नंतर T शेवटी आहे, T पहिला आहे आणि नंतर TT आहे। 3 नाणी फेकले असता नमुना अवकाश बघा HHH, HHT, HTH, THH आणि त्याच्यानंतर पुढे बघा HTT, THT, त्याच्यानंतर इथे बघा इथे शेवटी TTT आहे, तो थोडासा प्रिंटिंग मिस्टेक झाली। हे नमुना अवकाश आपल्याला माहिती पाहिजे। त्याच्यानंतर 1 फासा जर आपण टाकला तर 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे हा नमुना अवकाश आपल्याला मिळतो। हे सगळे नमुना अवकाश आपल्याला नीट माहिती पाहिजेत, हे समजून घ्या मित्रांनो। त्याच्यानंतर 2 फासे फेकले असता आपल्याला अशा प्रकारे हा नमुना अवकाश मिळतो। 1 1 च्या पुढे 1 2 3 4 5 6 लिहितो आपण, नंतर 2 लिहितो, 2 च्या पुढे 1 2 3 4 5 6, मग 3 लिहायचं, 3 च्या पुढे 1 2 3 4 5 6, 4 लिहून 4 च्या पुढे 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे हा जो नमुना अवकाश तुम्हाला दिसतोय हा माहिती पाहिजे। म्हणजे नमुना अवकाश जर काय एकदा आपल्याला समजलं तर बाकी सगळ्या गोष्टी येतात। आता पुढील पर्यायापैकी हा जो प्रश्न आहे, आपण असेच प्रश्न घेणार की जे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला विचारले गेले होते, त्यामुळे येणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे 2024 च्या अनुषंगाने सुद्धा महत्त्वाचे आहेत, कारण बरेचसे प्रश्न रिपीट होतात आणि बरेचसे प्रश्न याच प्रश्नांच्या सारखे येतात। ओके, आता इथं हा जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसतोय बघा, इथं काय दिलंय, पुढील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही। आता संभाव्यता नेहमी 0 ते 1 यांच्या दरम्यानच येते, 0 to 1 पर्यंत। 1 पेक्षा मोठी कधीच संभाव्यता नसू शकते आणि 0 पेक्षा लहान नसू शकते, 0 आणि 1 च्या दरम्यान। आता इथं 3 आला, आता ॲक्च्युली इथं 3 आला म्हणजे इथं 3/1/3 आहे बरं का, इथं 3 नाहीये, 1/3 आहे। ओके, इथं 1/3 आहे, तर ही संभाव्यता आहे बरोबर। आता ही जी आहे 0.7 पण आहे, ही पण 1 पेक्षा लहान आहे आणि इथं 1.5 आणि 15%। तुम्ही म्हणाल की बाबा 1.5 चा जर विचार केला तर 1.5 1 पेक्षा मोठी आहे, म्हणजे ही संभाव्यता नाहीये, कारण ही 1 पेक्षा मोठा नंबर आहे। 1/7 हा 1/3 हा 1 पेक्षा मोठा नाहीये। जर तुम्ही 3 ने भाग लावला 1ला तर आपल्याकडे उत्तर किती येतं बाबा, इथं 0 दिला, इथं 0 पॉईंट दिला आणि 3 त्रिक 9, परत 1 0, परत 3 त्रिक 9, 0.3 वगैरे येते। 1/3 म्हणजे आपल्याकडे काय येतं, 0.3 वगैरे येतं बरोबर ना। म्हणजे ही पण 1 पेक्षा लहान आहे, ही 1 पेक्षा लहान आहे आणि 1.5 जी आहे ती 1 पेक्षा मोठी आहे। तुम्ही म्हणाल हे 15% जे आहेत ना ते सुद्धा 1 पेक्षा मोठे आहेत, तर 15%चा विषय कसा असतो मित्रांनो माहिती आहे का, 15% म्हणजे 15% याचा अर्थ 15/100, 15/100 म्हणजे किती, 0.15, म्हणजे ही याचा अर्थ काय होतो 0.15, 0.15 ही पण 1 पेक्षा लहान आहे, म्हणजे ही पण संभाव्यता नाहीये। तर बी ऑप्शन जे आहे ते या ठिकाणी आपलं करेक्ट आहे। तर अशा प्रकारे हा प्रश्न 2 वेळा आलेला आहे बोर्डाच्या परीक्षेला, त्यामुळे महत्त्वाचा होता। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो बघा, सोपा आहे की 1 फासा फेकला तर वरच्या पृष्ठभागावर 2 पेक्षा लहान संख्या असण्याची संभाव्यता किती। आता मार्च 2019 ला तर 1 जर फासा फेकला तर नमुना अवकाश आपल्याला काय मिळतो बघा, 1 2 3
4 5 6 जर एक फासा जर का आपण फेकला तर आपल्याला हा नमुना अवकाश मिळणार आहे 1 2 3 4 5 6. आता इथं नंबर ऑफ एस किती? नंबर ऑफ एस आपल्याकडे 6 आहेत, एकूण 6 आकडे आहेत म्हणून नंबर ऑफ एस आपल्याकडे आला 6. आता याच्या ठिकाणी काय विचारलं की एक फासा जर मी फेकला तर मला 1 2 3 4 फासा म्हणजे सापशिडीतला ठोकळा जर का तो आपण फेकला तर आपल्याला 1 ते 6 आकडे मिळतात. आता इथं काय विचारलंय की तर पृष्ठभागावर 2 पेक्षा लहान संख्या असण्याची संभाव्यता. आता जी घटना आहे आपल्याकडे घटना ए ती काय की बाबा पृष्ठभागावर 2 पेक्षा लहान संख्या 2 पेक्षा लहान संख्या मिळणे 2 पेक्षा लहान संख्या मिळणे. आता ए बरोबर 2 पेक्षा लहान संख्या कुठली बाबा याच्यामध्ये एकच आहे. एक ही एकमेव संख्या आहे की जी 2 पेक्षा लहान आहे. ओके बाकी सगळ्या संख्या 2 आणि 2 पेक्षा मोठ्या आहेत. ओके बघा आता याची संभाव्यता काढायचं सूत्र काय पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस बरोबर. नंबर ऑफ ए किती बघा इथं नंबर ऑफ ए किती बाबा एकच येणार कारण एकटाच आकडा आहे आतमध्ये मग तो 1 आला डिवायडेड बाय नंबर ऑफ एस किती 6 आहे म्हणून 1/6 हे उत्तर आपलं करेक्ट आहे. तर 1/6 बाबा डी ऑप्शन हा करेक्ट आहे. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला सोडवता आला पाहिजे. नमुना अवकाश मित्रांनो माहिती असल्याशिवाय आपण सोडू शकत नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामुळे नमुना अवकाश आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता इथं बघा पी ऑफ ए बरोबर 1/5 नंबर ऑफ ए बरोबर 2 तर नंबर ऑफ एस काढा. 2 वेळा येऊन गेला बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न. इथं नंबर ऑफ एस काढायचा. आता बघा मला पी ऑफ ए दिले पी ऑफ ए म्हणजे संभाव्यता काढायचं सूत्र काय असतं नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. या सूत्रात जर तुम्ही किमती टाकल्या तर तुम्हाला नंबर ऑफ एस आरामात मिळेल. 4 ऑप्शन पैकी काय असू शकतं बघा पी ऑफ ए किती दिलाय 1/5 मग इथं लिहा 1/5 बरोबर. नंबर ऑफ ए किती दिलाय 2 भागिले नंबर ऑफ एस आपल्याला काढायचं आहे. आता तिरकस गुणाकार करा. नंबर ऑफ एस गुणिले 1 नंबर ऑफ एस आलं आणि 2 गुणिले 5 5 2 10 आलं तर आपल्याकडे नंबर ऑफ एस किती आलं 10 आलं. यस ए ऑप्शन करेक्ट आहे. तर हे प्रश्न 1-1 मार्काचे जरी असले तरी खूप महत्त्वाचे आहेत कारण 1-1 मार्क करून आपण 40 मार्कांपर्यंत जाणार आहोत. त्याच्यामुळे मी जी काही आता गणितं घेतोय ती 1 मार्कांची पण असणार आहे 2 मार्कांची 3 मार्कांची तर सगळ्या प्रकारची गणितं आज आपण घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके पुढे बघा आता हा प्रश्न बघा 2 नाणी एकाच वेळी फेकली असता त्या घटनेसाठी नमुना अवकाश लिहा. हा प्रश्न पण 2 वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलाय. बरेच प्रश्न रिपीट झालेले आहेत मित्रांनो या प्रकरणातले त्याच्यामुळे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. 2 नाणी एकाच वेळी फेकली. आता 2 नाणी फेकल्यावरती नमुना अवकाश काय मी आता शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. नमुना अवकाश काय बाबा HH HT TH आणि TT. नमुना अवकाश माहिती पाहिजे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं बरं का. मग नंबर ऑफ एस किती झालं बाबा माझ्याकडं नंबर ऑफ एस बरोबर 4 नंबर ऑफ एस बरोबर 1 2 3 4 आलं. ओके 2 नाणी फेकल्यावरती अशा प्रकारे हा नमुना अवकाश आणि नंबर ऑफ एस बरोबर 4 येतं. आता मला घटना जी आहे ती घटना काय दिली घटना आपल्याला दिलेली आहे 2 नाणी एकाच वेळी फेकले असतात त्या घटनेसाठी नमुना अवकाश एवढंच लिहायचं होतं मित्रांनो. नमुना अवकाशच लिहायचा होता आणि नमुना अवकाश लिहायचा होता एवढंच. याच्यामध्ये काही घटना वगैरे दिली नव्हती फक्त नमुना अवकाश लिहायचा होता. त्याच्यामुळे असा प्रश्न खूपदा येतो. कधी कधी असा येईल 1 नाणं फेकल्यावर नमुना अवकाश लिहा 3 नाणी फेकल्यावर नमुना अवकाश लिहा 1 फासा फेकल्यावर नमुना अवकाश लिहा 2 फासे फेकल्यावर नमुना अवकाश लिहा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे या प्रकारच्या प्रश्नांची सुद्धा आपण सगळ्यांनी विशेष तयारी केली पाहिजे मित्रांनो. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके आता पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न हा बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे 1 फासा फेकला असता या घटनेसाठी नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या एकदम सोपा आहे. बघा 1 फासा फेकला असता 1 फासा बघा मी तुम्हाला म्हटलं हा प्रश्न आला होता 2020ला 1 फासा फेकला असता. मग आता नमुना अवकाश काय असणार आहे एस बरोबर म्हणजे नमुना अवकाश बरोबर 1 फासा म्हणजे सापशिडीतला ठोकळा जर मी का फेकला तर काय मिळणार मला 1 2 3 4 5 6 यापैकी काहीतरी मिळणार. मग इथं लिहायचं 1 2 3 4 5 6 संपला विषय. म्हणजे नंबर ऑफ एस बरोबर 1 2 3 4 5 6 किती आकडे झाले 6 झाले. झाला विषय संपला. तर अशा प्रकारे हा प्रश्न विचारला होता 5वा. मित्रांनो प्रश्न खूप सोपे असतात या प्रकरणातले त्याच्यामुळे या प्रकरणात आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजेत. या प्रकरणातले मार्क अजिबात आपण सोडायचे नाहीत. आता हा एक प्रश्न बघा या प्रकारचा प्रश्न एकदम सोपा बघा. एका पेटीत 5 लाल 8 निळे व 3 हिरवे पेन आहेत. या पेटीतून एक पेन यादृच्छिक पद्धतीने काढला तर काढलेला पेन निळा असणे या घटनेची संभाव्यता काढा. मार्च 2022ला आला होता. हा बघा आता बघा एका पेटीत लाल पेन इथं आपल्याला तयार करावे लागते नमुना अवकाश. लाल पेन किती 5 आहे. लालला इंग्लिशमध्ये आर आपण रेड म्हणतो म्हणून आपण काय करू R1 R2 R3 R4 R5 ठीक आहे. निळे पेन
निळे पेन किती बाबा आपल्याकडे 8 आहेत. निळ्याला इंग्लिशमध्ये ब्ल्यू म्हणतो म्हणून आपण B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 8 निळे पेन आहेत आणि 3 हिरवे पेन आहेत बरं का. हिरवे पेन आपल्याकडे 3 आहेत. हिरवे म्हणजे ग्रीन म्हणजे G1 G2 G3 झालं. आता इथं नमुना अवकाश म्हणजे S बरोबर काय असणार आहे. लाल पेन 5 आहेत R1 to R5 पर्यंत. निळे पेन आपल्याकडे 8 आहेत B1 पासून B8 पर्यंत आणि हिरवे पेन G1 G2 G3 असे 3 आहेत. मग या सगळ्यांना लिहायचं इथं बरं का. R1 R2 R3 R4 R5 झालं. त्याच्यानंतर B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 झालं. त्याच्यानंतर G1 G2 आणि G3 ओके झालं. आता इथं नंबर ऑफ एस आपण लिहू. किती झाले बाबा 8 5 13 14 15 16 झाले बरं का. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. नंबर ऑफ एस बरोबर 16 मिळालं मला. नमुना घटकांची संख्या 16. आता घटना जी आहे आपल्याला संभाव्यता काढायची. कुठल्या घटनेची ती घटना लिहा. घटना इंग्लिशमध्ये त्याला आपण इव्हेंट म्हणतो. घटना काय आपल्याकडं की काढलेला पेन निळा असणे. काय बाबा काढलेला पेन निळा असणे ओके निळा. मग आता मला सांगा ए बरोबर यातला निळा पेन कुठे आहे. निळा पेन काढलेला पेन निळा असणे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये निळा शोधायचा आहे. बघा बाबा बघा निळा म्हणजे B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 हे सगळे ब्ल्यू पेन आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 अशा प्रकारे आपण काय करू शकतो यांना लिहू शकतो. ठीक आहे. आता इथं आपण यांना लिहून टाकूया त्यांना. B1 B2 B3 B4 B5 B6 B7 आणि B8 कॉमा देत जा मध्ये. ओके आता मला घाई आहे त्याच्यामुळे मी नाही दिलं. मग आता नंबर ऑफ ए बरोबर किती झाले याच्यातले सगळे आकडे 1 2 3 4 5 6 7 8 मोजा. नंबर ऑफ ए बरोबर 8. आता याची संभाव्यता म्हणजे P ऑफ ए काढायचं आहे. संभाव्यता काढायचं सूत्र नंबर ऑफ ए बरोबर भागिले नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ ए किती 8 आहे मग इथं लिहिलं 8 भागिले नंबर ऑफ एस किती 16 आहे इथं लिहिलं 16. आता 8 1 8 8 2 16. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. इथं असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो काढलेला पेन लाल असणे. मग लाल असणे म्हटलं R1 R2 R3 R4 R5. काढलेला पेन हिरवा असणे मग त्यावेळेस लिहिलं असतं G1 G2 G3 अशा प्रकारे आपण लिहिलं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाकडे बघता येईल. यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. ते बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न काय एका खोक्यामध्ये. आता हा जो प्रश्न आहे बघा हा पुस्तकामध्ये जी सोडवून दिलेली गणित आहेत. आपण काय करतो सोडवून दिलेली गणित बऱ्याचदा बघत नाही. तर पुस्तकामधल्या सोडवून दिलेल्या गणितामधला हा प्रश्न आहे त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा आहे. बघा आता या ठिकाणी काय सांगितलं एका खोक्यात 5 स्ट्रॉबेरी 6 कॉफी 5 पेपरमिंटचे चॉकलेट आहेत. त्या खोक्यातून एक चॉकलेट काढले तर काढलेलं चॉकलेट कॉफीचं असणं याची आपल्याला संभाव्यता काढायची आहे. बघा या ठिकाणी आपण काय करू स्ट्रॉबेरीचे चॉकलेट ओके. स्ट्रॉबेरीचे जे चॉकलेट आहेत त्याला आपण काय करू S1 S2 S3 S4 आणि S5 मानू. ठीक आहे S5 मानू स्ट्रॉबेरी S5. त्याच्यानंतर कॉफीचे चॉकलेट बरं का कॉफीचे चॉकलेट जे आहेत त्या कॉफीच्या चॉकलेटला आपण C1 C2 C3 C4 C5 आणि C6 6 आहेत म्हणून C6 पर्यंत. आणि पेपरमिंटचे जे चॉकलेट आहे त्याला आपण म्हणू P1 P2 P3 नाही P1 आणि P2 दोनच आहेत ना म्हणून P1 आणि P2 झालं. स्ट्रॉबेरीचे 5 आहेत म्हणून S1 S2 S3 S4 S5. कॉफीचे 6 आहेत म्हणून C1 C2 C3 C4 C5 6 आणि त्याच्यानंतर पेपरमिंटचे 2 आहेत म्हणून P1 P2. आता याचा नमुना अवकाश आपल्याकडे काय झाला बाबा या सगळ्यांना लिहा S1 S2 S3 S4 S5 S6 सॉरी S5 पर्यंतचे. आणि इथं काय बाबा C1 C2 C3 C4 C5 C6 झाले 6 आणि नंतर P1 आणि P2. टोटल किती झाले बाबा माझ्याकडं नंबर ऑफ एस बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 झाले बाबा 13. क्या हाल होगा बघा
6 आणि 5 झाले 11, 12 आणि 13. आता जी काही घटना आहे ती घटना या ठिकाणी लिहा बाबा. मला जी घटना विचारले त्या घटनेला मी ए म्हणतो. घटना ए काय बाबा, काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. बरं का, काढलेले चॉकलेट कॉफीचे असणे. काढलेले चॉकलेट कसे असणे, कॉफीचे असणे, कॉफीचे असणे. ओके, असणे. आता मला सांगा ए बरोबर कॉफीचे चॉकलेट कुठं कुठं दिसते आपल्याला या ठिकाणी. बघा कॉफी म्हणजे बघा C1 C2 C3 C4 C5 C6 ही झाली कॉफीची चॉकलेट. मग या ठिकाणी लिहा C1 C2 C3 C4 C5 C6 लिहिलं आणि त्याच्यानंतर आपला हा ब्रॅकेट पूर्ण. मग नंबर ऑफ ए बरोबर किती झालं बाबा माझ्याकडं, 1 2 3 4 5 6 झाले. आता याची संभाव्यता काढायची म्हणजे पी ऑफ ए बरोबर काय झालं, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती 6 आणि भागिले नंबर ऑफ एस किती बाबा माझ्याकडं 13 आहे. म्हणजे आपल्याकडं उत्तर आलं की कॉफीचे चॉकलेट असण्याची संभाव्यता 6/13. जर विचारलं असतं स्ट्रॉबेरी तर आपल्याकडे 5/13 आलं असतं. पेपरमिंट विचारलं असतं तर 2/13 आलं असतं. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. ओके, आता याचा स्क्रीनशॉट जर हवा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर बघूयात पुढचा प्रश्न क्रमांक आपला 8वा. बघा या ठिकाणी अंकांची पुनरावृत्ती करता या कन्सेप्टवरती सुद्धा आपल्याला एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा अंकांची पुनरावृत्ती करता 2 3 5 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार करायची आहे. तर ती तयार केल्यानंतर यासाठी नमुना अवकाश म्हणजे इथं यस आणि नमुना घटकांची संख्या. आता आपल्याकडे ज्या संख्या आहेत त्या 2 आहे 3 आहे आणि 5 आहे. आता इथं आपल्याला नमुना अवकाश लिहायचा. बरं का, इथं नमुना अवकाश तयार करता आला पाहिजे. एकदम सोपा प्रश्न आहे. नमुना अवकाश लिहायचा सावकाश. ओके, नमुना अवकाश लिहायचा सावकाश. बरं का, आता मला काय सांगितलंय 2 3 आणि 5 या अंकांपासून मला 2 अंकी संख्या तयार करायची. म्हणजे जसं 2 आणि 3 घेतलं की 23 होते तशी. पण इथं सांगितलंय की अंकांची पुनरावृत्ती नाही झाली पाहिजे. पुनरावृत्ती म्हणजे काय, 2 आणि 2 22 नाही झालं पाहिजे, 33 नाही झालं पाहिजे, 55 नाही झालं पाहिजे. ओके, मग आता बघा पहिली 2 पासून सुरुवात करू. 2ला सुरुवातीला घेऊ, नंतर 2च्या पुढे 3 घेऊ, कॉमा देऊन नंतर 2च्या पुढे 5 घेऊ. झालं 23 आणि 25. आता 3 पासून सुरुवात करू. 3च्या पुढे 32 झाले, 2 घेतले तर 32 झाले. 3च्या पुढे 3 घेऊन 33 करायचे नाही कारण अंकांची पुनरावृत्ती करायची नाही. त्याच्यामुळे इथं झाले 35 घ्यायचे डायरेक्ट. 3च्या पुढे 5 लिहायचे 35. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी 5ला अगोदर घेऊ आणि 5च्या पुढे 2 लिहा आणि 5च्या पुढे 3 लिहा. 5च्या पुढे 2 घेतलं 52, 3 घेतले 53, विषय संपला. 5च्या पुढे 5 घेऊन 55 करायचे नाही. तर इथं नंबर ऑफ एस बरोबर किती झालं, 1 2 3 4 5 6. हां, आणि जर इथं प्रश्न असा आला की अंकांची पुनरावृत्ती करून मग 22 33 55 हे पण आकडे आपण घेतले असते. ठीक आहे, आता बघा पुढचा प्रश्न. काळजी घ्यायची विशेष करून इथं 3 संख्या होत्या, कधी कधी 4. आता इथे बघा इथे संख्या वाढल्यात. अंकांची पुनरावृत्ती न करता 2 3 5 7 9 या अंकांपासून 2 अंकी संख्या तयार केली तर ती संख्या विषम असेल या घटनेची संभाव्यता काढा. बघा मित्रांनो प्रश्न तसाच आहे, फक्त थोडा फिरून विचारलाय आणि इथे एखाद्या घटनेची संभाव्यता विचारली. म्हणजे बरेचदा रिपिटेशन होत असतं. आता इथे बघा नमुना अवकाश जर यस लिहायचा झालं, तुम्हाला माहिती आहे पहिली 2 पासून सुरुवात करू. मग 2च्या पुढे 23 घेऊ, 2च्या पुढे 5 घेतले 25 झाले, 2च्या पुढे 7 घेतले 27 झाले आणि 2च्या पुढे 9 घेतले 29. म्हणजे 2 घेतले, 2च्या पुढे 3 5 7 9 घेतले तर 23 25 27 29 झाले. एकदम सोपं आहे. आता 3ला सुरुवातीला घ्या, 3च्या पुढे 2 लिहा, 3च्या पुढे 3 नका लिहू कारण 33 नको आहे. 3च्या पुढे 3 नका लिहू, 3च्या पुढे 5 लिहा, नंतर 7 लिहा 3च्या पुढे आणि नंतर 3च्या पुढे 9 लिहा. ओके झालं. आता 5ला घ्या, 5च्या पुढे 2 लिहा, 5च्या पुढे 3 लिहा, 5च्या पुढे 5 नका लिहू, 5च्या पुढे 7 लिहा आणि 5च्या पुढे 9 लिहा. आता 7 घ्या, 7च्या पुढे 2 लिहा, 7च्या पुढे 3 लिहा, 7च्या पुढे 5 लिहा, 7च्या पुढे 7 नका लिहू, 7च्या पुढे 9 लिहा. त्याच्यानंतर 9 घ्या, 9च्या पुढे 2 लिहा, 9च्या पुढे 3 लिहा, 9च्या पुढे 5 लिहू शकतो आपण, 9च्या पुढे 7 पण लिहू शकतो पण 9च्या पुढे 9 नाही लिहायचं. म्हणून आपल्याकडे या ठिकाणी नंबर ऑफ एस बरोबर किती आला बाबा 25 झाला. नंबर ऑफ एस बरोबर या ठिकाणी 16 झाला आहे, सॉरी 20 झालं 20. नंबर ऑफ एस बरोबर 20 होईल. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. नंबर ऑफ एस बरोबर 20 झालं. आता जी काय मला घटना विचारले बरं का, घटना तिला आपण ए म्हणू बरं का. घटना ए, घटना काय
की विषम संख्या असेल, मिळालेली संख्या विषम संख्या असेल. ओके, मिळणारी संख्या विषम असणे, संख्या विषम असणे, मिळणारी संख्या विषम असणे. मग या ठिकाणी विषम संख्या बघा, ए बरोबर विषम संख्या. विषम संख्यांची सुरुवात कुठून होते बघा. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला दोनाने भाग जात नाही अशा संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो, आणि ज्यांना दोनाने भाग जातो त्यांना आपण काय म्हणतो, समसंख्या. आता विषम संख्या 23 विषम आहे, 25 विषम आहे, 27 विषम आहे, 29 विषम आहे, 32 समसंख्या आहे, 35 विषम आहे, 37 आहे, 39 आहे, 52 सम आहे, 53 57 59 72 समसंख्या आहे, 73 75 79 92 सम आहे, 93 95 आणि 97. तर एवढ्या सगळ्या काय आहेत बाबा, विषम संख्या आहेत. मग या सगळ्या विषम संख्या आपल्याला इथं लिहिल्या पाहिजेत आपण. 23 25 27 आणि 29. ठीक आहे, झालं. त्याच्यानंतर 35 37 आणि 39. त्याच्यानंतर 53 57 आणि किती झाले बाबा आपल्याकडे 59. त्याच्यानंतर 73 75 आणि 73 75 आणि 79. ओके, आणि त्याच्यानंतर 93 95 97. 93 95 आणि 97 झालं. आता नंबर ऑफ ए बरोबर किती आलं बाबा आपल्याकडं. नंबर ऑफ ए बरोबर किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. ओके, नंबर ऑफ ए बरोबर 16. मग इथं लिहिलं नंबर ऑफ ए बरोबर 16. आता याची संभाव्यता काढायची. संभाव्यता काढायची म्हणजे पी ऑफ ए काढायचे. पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती आहे, 16 आहे, आणि भागिले नंबर ऑफ एस किती, 20 आहे. 16 भागिले 20 बरोबर. आता 4 चौक 16 4 पंचे 20 किती आला बाबा, 4/5 या ठिकाणी आलं. तर एकदम सोपा विषय. आता कधी कधी असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता सध्या हा एवढा विचारलाय, पण असा पण विचारला जाईल की बाबा या ठिकाणी समसंख्या काढा. आता इथं विषम संख्या लिहिल्या, त्यांनी सांगितलं सम सांगितलं असतं तर 32 72 52 आणि 92 आलं असतं. किंवा कधी कधी सांगितलं असतं 5च्या पाड्यातल्या संख्या लिहा, मग 5च्या पट्टीतल्या मग 25 घेतलं असतं, 35 घेतलं असतं, त्याच्यानंतर 75 घेतलं असतं, 95 घेतलं असतं. म्हणजे कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा मूळ संख्या लिहा, समसंख्या लिहा, विषम संख्या लिहा, किंवा 50 पेक्षा मोठी संख्या लिहा, 90 पेक्षा मोठी लिहा, किंवा 30 पेक्षा लहान संख्या लिहा. अशा प्रकारे कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कशाचीही संभाव्यता काढायला सांगितली जाऊ शकते, तर ती आपल्याला काढता आली पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा या ठिकाणी, प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी. 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश व दिलेल्या घटनांतील अपेक्षित निष्पत्ती लिहून कृती पूर्ण करा. आता इथं कृती वगैरे पूर्ण करायचा प्रश्न होता, पण 2 नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश कसा लिहायचा ते मगाशीच आपण एका प्रश्नामध्ये बघितलं. ओके, यानंतर पुढचा एक प्रश्न आहे बघा. एका खोक्यात, हा खोक्यांचा प्रश्न बघा, जुलै 2019ला विचारला होता. एकदम सोपा आहे प्रश्न. इथं नमुना अवकाश बघा काय लिहायचं. एका खोक्यात 1 ते 9 यापैकी एक संख्या लिहिलेली 9 कार्ड आहेत. मग इथं नमुना अवकाश डायरेक्ट काय येतो, खोक्यामध्ये 1 ते 9 संख्या लिहिलेली कार्ड आहेत. मग खोक्यामध्ये काय 1 ते 9 संख्या आहेत ना, मग इथं लिहायचं 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 झाला आपला नमुना अवकाश. मग इथं नंबर ऑफ एस बरोबर किती झाला बाबा, 9. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ एस बरोबर 9. विषय संपला. कधी कधी प्रश्न असा येईल, एका खोक्यामध्ये 1 ते 15 कार्ड लिहिलेले, 15 संख्या लिहिलेली कार्ड आहेत. मग 1 पासून 15 लिहिलं असतं. 1 ते 30 पर्यंतची कार्ड येतील, 1 ते 20 पर्यंतची कार्ड येतील, 1 ते 10 पर्यंतची कार्ड येतील. काय येतील ते आकडे फक्त या ठिकाणी लिहायचे, बाकी काय एवढा मोठा विषय नाहीये. आता पुढे काय, त्यातून एक कार्ड यादृच्छिक पद्धतीने काढले असता कार्डावरील संख्या समसंख्या असेल. ओके, कार्डावरील संख्या समसंख्या असेल या घटनेची संभाव्यता काढा. मग आपण घटना ए लिहू. काय बाबा, कार्डावरील संख्या कशी असणे बाबा, सम असणे. कार्डावरील संख्या सम असणे. ओके, मग आता समसंख्या कुठल्या बाबा, या ठिकाणी याच्यातल्या समसंख्या निवडून लिहायच्यात, बाकी काय नाही. बघा समसंख्या कुठल्या, 2च्या पाड्यातल्या. ज्या संख्या 2च्या पटीत असतात, 2च्या पाड्यात असतात त्यांना समसंख्या म्हणतो. मग 2 सम आहे, 4 समसंख्या आहे, 6 समसंख्या आहे, 8 आहे. 2 4 6 8 एवढंच येणार. ओके, मग या ठिकाणी आपण लिहू 2 4 6 8. 2 4 6 8 झालं. नंबर ऑफ ए बरोबर किती झाले बाबा आपल्याकडं, 1 2 3 4 4 झाले. नंबर ऑफ ए 4. आता याची संभाव्यता काढायची. संभाव्यता काढायचं सूत्र आहे बाबा, पी ऑफ ए बरोबर
नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ ए किती आहे माझ्याकडं 4 आहे आणि नंबर ऑफ एस किती 9 आहे. 4/9. इथं आपलं उत्तर आलं बाबा 4/9. संपला विषय. म्हणजे या ठिकाणी तुम्ही लिहू शकता की मिळणारी जी संख्या आहे ती समसंख्या असण्याची संभाव्यता 4/9 आहे. समजा जर विषम संख्या विचारलं असतं तर मग आपल्याकडे आलं असतं 1, 3, 5, 7, 9 या संख्या आल्या असत्या. जर मूळ संख्या पण विचारलं जाऊ शकतं ना, मिळणारी संख्या मूळ आहे, मग त्यावेळेस काय आलं असतं, मूळ संख्या 2, 3, 5, 7 या मूळ संख्या आहे. मिळणारी संख्या 3च्या पाड्यातले विचारलं असतं तर 3 आलं असतं, 3 दुने 6 आलं असतं, 3 त्रिक 9 आलं असतं. मिळणारी संख्या 4च्या पाड्यातली आहे, मग 4 आणि 8 आलं असतं. मिळणारी संख्या 6 पेक्षा मोठी आहे तर 7, 8, 9 आलं असतं. मिळणारी संख्या 9 पेक्षा मोठी आहे अशी सुद्धा आली असती एक घटना, मग 9 पेक्षा मोठी, मग त्याच्यात काहीच आलं नसतं. ओके, अशा प्रकारे काहीतरी प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. बघा पुढे, चांगल्या रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता पुढील घटनेची संभाव्यता काढा. तो पत्ता लाल असणे. बरं, आता या ठिकाणी आपल्याला एकूण पत्ते कृती दिली होती पण आपण डायरेक्ट सोडून बघू. मार्च 2020ला चांगल्या पत्त्यांच्या कॅटमधून आता एकूण पत्ते किती असतात बाबा आपल्याकडं, एकूण पत्ते जर आपण बघितले तर ते पत्ते असतात आपल्याकडं 52. म्हणून आपण या ठिकाणी लिहिणार नंबर ऑफ एस बरोबर या ठिकाणी आपल्याकडं 52 असणार आहे. आता घटना जी आपल्याकडे आहे त्या घटनेला आपण ए म्हणू, घटना ए म्हणू. ओके, घटना काय आपल्याकडं, तो पत्ता लाल असणे, मिळणारा पत्ता लाल असणे. मग इथं लिहायचं मिळणारा पत्ता लाल असणे, मिळणारा पत्ता लाल असणे. बघा आता या ठिकाणी ए बरोबर मिळणारा पत्ता लाल असणे. आता एकूण लाल पत्ते जे आहेत आपल्याकडे, एकूण लाल पत्ते किती असतात बाबा, आपल्याला माहिती आहे की लाल पत्ते 2 प्रकारचे असतात, एक बदामचे असतात आणि चौकटचे असतात. तर एकूण लाल पत्ते किती झाले बाबा, 13 बदाम असं लिहायचं, 13 बदाम अधिक 13 चौकट. ओके, चौकट बरोबर 26 पत्ते. ओके, लाल पत्ते एकूण 26 असतात. म्हणून आपण लिहायचं इथं नंबर ऑफ ए बरोबर किती 26 झालं. जर इथं असा प्रश्न विचारला असता काळे पत्ते, मग काळे पत्ते पण 26 असतात. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. नंबर ऑफ ए बरोबर 26. मग आता याची संभाव्यता पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. आता या ठिकाणी नंबर ऑफ ए काय आहे 26 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस किती 52 आहे. नंबर ऑफ ए बरोबर 26 आणि नंबर ऑफ एस किती 52. 26 एके 26, 26 दुने 52. किती आलं उत्तर बाबा 1/2. आता इथं प्रश्न असा विचारला असता, मिळणारा पत्ता चौकटचा आहे मग 13/52 आला असतं, किलवरचा आहे 13/52 आला असतं, किंवा बदामचा आहे, बदामचे पण पत्ते 13 असतात मग 13/52 आला असतं. मिळालेला पत्ता राजा आहे मग 4 राज्य असतात मग 4/52 आला असतं. काही विचारला जाऊ शकतो. मिळालेला पत्ता राणी आहे मग 4 राण्या असतात 4/52 आला असतं. मिळालेला पत्ता चौकट राजा आहे मग चौकट राजा एकच असतो मग 1/52 आला असतं. अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या कन्सेप्टवर विचारले जाऊ शकतात. पुढे बघा, पुढचा प्रश्न, एक फासा फेकला असता फास्याच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे या घटनेची संभाव्यता काढा. 3 वेळा आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत, 2 वेळा बोर्डाच्या परीक्षेला एक प्रश्न विचारला गेलेला आहे हा. ओके, काय बाबा, एक फासा फेकला असता, काय फेकायचं, एक फासा फेकला असता. ओके, एक फासा फेकला असता. आता एक फासा जर फेकला तर मला नमुना अवकाश काय मिळणार आहे बाबा, एक फासा फेकल्यावर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 एवढे आकडे पडणार. मग नंबर ऑफ एस पहिला काढायचा, किती झाले बाबा 6. आता घटना लिहूयात आपण. या ठिकाणी घटना काय दिले बाबा, घटना ए. घटना काय की बाबा मिळणारी संख्या मूळ संख्या आहे. बरोबर, इथे लिहायचं मिळणारी संख्या मूळ संख्या आहे. मूळ संख्या आहे. ओके, मिळणारी संख्या मूळ संख्या आहे. ओके, लिहिलं आपण. आता मला सांगा ए बरोबर यातली मूळ संख्या कुठली. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना फक्त 2च संख्याने भाग जातो. एक म्हणजे 1 आणि दुसरी म्हणजे ती स्वतः. मग मूळ संख्येची सुरुवात 2 पासून होते. 2 ही मूळ संख्या आहे, 3 ही मूळ संख्या आहे आणि 5 ही मूळ संख्या आहे. 4 मूळ संख्या नाही, कारण 4ला 2ने भाग जातो, 4ने भाग जातो, 1ने भाग जातो, 3 संख्याने भाग जातो.
5ला फक्त 1 आणि 5 या दोनच संख्यांनी भाग जातो. 6ला म्हणून 5 मूळ संख्या आहे, 6ला 3-4 संख्यांनी भाग जातो. 1ने जातो, 2ने जातो, 3ने जातो आणि 6ने जातो, म्हणून 6 मूळ संख्या नाही. ओके. आणि 1 मूळ संख्या का नाहीये, कारण एकाला फक्त एकाच संख्येने भाग जातो, एकाच संख्येने, ती म्हणजे 1 स्वतः. मूळ संख्या म्हणजे काय, 2 संख्यांनी भाग गेला पाहिजे. 1 ती स्वतः आणि 1 एकाला फक्त एकानेच भाग जातो. मग मूळ संख्या कुठल्या, 2, 3 आणि 5 या मूळ संख्या झाल्या. आणि नंबर ऑफ ए बरोबर काय झालं आपल्याकडे, 1 2 3 झालं. आणि याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए बरोबर काय झालं, नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस झालं. नंबर ऑफ ए किती आहे बाबा, 3 आहे, आणि भागिले नंबर ऑफ एस किती, 6 आहे. बरोबर. नंबर ऑफ ए 3 आणि नंबर ऑफ एस किती, 6 आहे. मग आता 3 1 3, 3 2 6, अशा प्रकारे 1/2 आपल्याकडे उत्तर आलं. ठीक आहे. तर हा झाला एक आपला 13वा प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा जो प्रश्न आहे, एका पिशवीत 8 लाल आणि काही निळे चेंडू आहेत. या पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला तर मिळालेला लाल आणि निळ्या चेंडूच्या संभाव्यतेचे गुणोत्तर 2:5 असेल. तर निळ्या चेंडूंची संख्या या ठिकाणी आपल्याला काढायला सांगितले. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न थोडासा हॉट्स टाईपचा आहे, कारण हा प्रश्न 3 मार्कांना विचारला गेला होता. जो 5वा प्रश्न दिसतो ना आपला, त्याच्यामध्ये इथं काय सांगितलं की बाबा एका पिशवीत 8 लाल चेंडू आहेत. आता लाल चेंडू जे आहेत, लाल चेंडू आपल्याला दिलेत, लाल चेंडू आपल्याला दिलेले आहेत 8. लाल चेंडू म्हणजे आपण त्याला काय म्हणू बाबा, ठीक आहे, एल म्हणू, 8 बरोबर 8 दिलेले आहेत. मग लाल चेंडू 8 म्हणजे आपण काय म्हणू, नंबर ऑफ आर म्हणू याला. चला, नंबर ऑफ आर बरोबर 8 आहे आपल्याकडे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आणि काही निळे चेंडू आहेत. आता निळे चेंडू म्हणजे नंबर ऑफ बी आपल्याला माहिती आहे का, किती आहेत, नाही माहिती. मग नंबर ऑफ बी आपल्याला माहिती नाही आहेत, ते आपल्याला काढायचे आहेत. ओके. नंबर ऑफ बी आपल्याला माहिती नाही आहेत. एका पिशवीत बघा, या पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला जर मिळालेल्या लाल आणि निळ्या चेंडूच्या संभाव्यतेचे गुणोत्तर 2:5 असेल तर निळ्या चेंडूची संख्या काढा. आता बघा, संभाव्यतेचे गुणोत्तर बघा, पी ऑफ आर, बरं का, पी ऑफ आर, आरची संभाव्यता भागिले पी ऑफ बी, निळ्या चेंडूची संभाव्यता. हे जे संभाव्यतेचं गुणोत्तर आहे किती, 2:5 आहे, म्हणजे 2/5 आहे. बरोबर. हे संभाव्यतेचं गुणोत्तर 2/5 आहे. मग आपण काय करू, पी ऑफ आर याची संभाव्यता आपण काय म्हणू, 2x मानू, आणि पी ऑफ बी याची जी संभाव्यता आहे ती आपण काय म्हणू, 5x मानू. बरोबर. म्हणजे एकाची संभाव्यता 2x आणि एकाची 5x आपण घेऊ शकतो. ओके. प्रॉबॅबिलिटी. आता दुसरा मुद्दा इथं काय करायचं, प्रॉबॅबिलिटी. बघा, आता 2च गोष्टी आहेत ना, मग संभाव्यतेचा जर विचार केला, प्रॉबॅबिलिटीचा जर विचार केला, तर या दोघांची सम 1 येते कधी सुद्धा. बरोबर का. जर 2च गोष्टी असतील तर, आणि त्या दोघांच्याच संभाव्यतेचा जर विचार असेल तर त्यांची सम 1 येणार. जर 3 जण असतील तर तिघांची सम 1 आली असते. 4 जण असते तर 4घांची सम 1 आली असती. मग इथं सगळ्यांची बेरीज त्याला आपण म्हणतो. म्हणून इथं लिहू शकतो पी ऑफ आर अधिक पी ऑफ बी बरोबर 1 येते. आता पी ऑफ आर किती, 2x + 5x बरोबर किती, 1. 2 आणि 5 7x बरोबर 1. x आपल्या जाग्यावर 1 आपल्या जाग्यावर 7 गुणिले इकडाला भागिले x ची किंमत किती आली बाबा, 1/7 आले. बरोबर. आता x मिळाला. आता बघा, या ठिकाणी एक लक्षात घ्या, पी ऑफ आर बरोबर किती, 1/7 आहे. पी ऑफ आर बरोबर किती बघा, पी ऑफ आर बरोबर आपल्याकडे किती आलं, 1/7, म्हणजे आरची संभाव्यता. बरोबर. लाल चेंडूची संभाव्यता जी आहे ती आपल्याकडे लाल चेंडूची जी संभाव्यता आहे पी ऑफ आर ती 2x आहे. मग या ठिकाणी पी ऑफ आर बरोबर 2x म्हणजे काय, 2 गुणिले x ची किंमत 1/7 म्हणजे किती आलं बाबा, 2/7. ही कोणाची संभाव्यता झाली, पी ऑफ आर, लाल चेंडू मिळण्याची संभाव्यता. आपल्याला काय करायचं आहे, नंबर ऑफ बी काढायचं, म्हणजे निळे चेंडू बाबा किती आहेत, निळ्या चेंडूची संख्या किती आहे. मग त्याच्या अगोदर आपण काय करू, नंबर ऑफ एस काढू. मग नंबर ऑफ एस म्हणजे बघा, पी ऑफ आर काढायचं सूत्र काय असतं आपल्याकडं, नंबर ऑफ आर भागिले नंबर ऑफ एस असतं. बरोबर. आता पी ऑफ आर किती, 2/7 आहे, मग इथं लिहायचं 2/7 आणि बरोबर नंबर ऑफ आर किती, 8 आहेत, मग लिहिलं 8 आणि भागिले नंबर ऑफ एस आपल्याला काढायचं. आता तिरकस गुणाकार, 2 गुणिले नंबर ऑफ एस 2 नंबर ऑफ एस आणि बरोबर 8×7 56. मग नंबर ऑफ एस बरोबर 56 आपल्या जाग्यावरती 2 गुणिले पलीकडे आले भागिले झाले. मग आपल्याकडे नंबर ऑफ एस जो आहे तो किती आला, 56च्या निम्मे किती झाला बाबा, 28. नंबर ऑफ एस बरोबर किती झाले, 28. मग आता नंबर ऑफ एस 28 म्हणजे एकूण चेंडू 28 आहेत. मग ते 28 मधले 8 तर लाल आहेत. बरोबर. मग तुम्हाला उरलेले 20 चेंडू जे आहेत ते निळे असणार, असं सुद्धा तुम्ही काढू शकता. किंवा दुसरी एक गोष्ट आहे, की बाबा पी ऑफ आपल्याला ब्ल्यू म्हणजे निळ्या चेंडूंची संख्या काढायची आहे.
मग पी ऑफ बी, किंवा डायरेक्टली तुम्ही असं काढू शकता की बाबा नंबर ऑफ बी बरोबर नंबर ऑफ एस वजा नंबर ऑफ आर. ठीक आहे, नंबर ऑफ एस किती 28 आणि नंबर ऑफ आर किती बाबा 8 आहे. 28तून 8 गेले किती झाले बाबा 20 झाले. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे आपण सोडू शकतो. अजून दुसरी मेथड एक, पण ही एक जरा सोपी मेथड वाटली म्हणून मी या मेथडने तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊ शकता, महत्त्वाचा प्रश्न होता. येस, आता पुढे जाऊयात थोडासा. पुढचा प्रश्न बघा, इथं एक नाणे, इथं बघा, एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा, आता एक नाणं आणि एक फासा आपल्याला एकाच वेळी फेकायचा आहे. तर पुढचा 15वा प्रश्न बघा. या ठिकाणी इथं काय दिले आपल्याला की एक नाणं एक फासा एकाच वेळी फेकला असता पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. नमुना अवकाश काढायचा आहे, नमुना घटक काढायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला घटना लिहायच्या, संच स्वरूपामध्ये वगैरे लिहायच्या. या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला. सगळ्यात पहिली गोष्ट इथं नमुना अवकाश लिहिणं लय इम्पॉर्टंट असतं. तर नमुना अवकाश का लिहिणार? आता एक नाणं आणि एक फासा फेकला, तर एक नाणं जर बघितलं तर नाण्यावर आपल्याकडे असतं हेड आणि टेल, छापा आणि काटा. आणि एक फासा फेकला तर फास्यावर असतं 1 2 3 4 5 6 आकडे असतात. ओके, म्हणजे आपल्याला या दोघांचं संमिश्रण आपल्याला या नमुना अवकाशामध्ये पाहिजे. उदाहरणार्थ जर का मी एक नाणं जर फेकलं तर माझ्याकडे छापा पडेल, बरोबर. आणि त्या नाण्यानंतर जर मी एक फासा उडवला तर मला काय मिळेल? 1 मिळू शकतो, 2 मिळू शकतो, 3 मिळू शकतो. जेवढ्या शक्यता आहेत तेवढ्या लिहा. म्हणजे छाप्यासोबत 1 मिळेल, छाप्यासोबत 2 पण मिळू शकतं, छाप्यासोबत 3 मिळू शकतं आपल्याला, छाप्यासोबत आपल्याला 4 मिळू शकतात, छाप्यासोबत आपल्याला 5 मिळू शकतात आणि छाप्यासोबत आपल्याला 6 मिळू शकतात. एवढ्या सगळ्या शक्यता आहेत. त्याच्यानंतर नाण्यावरती काटा पडू शकतो. काट्यासोबत 1, काट्यासोबत 2 मिळू शकतात, काट्यासोबत 3 मिळू शकतात, काट्यासोबत 4 मिळू शकतात, काट्यासोबत 5 आणि काट्यासोबत आपल्याला 6. तर एवढ्या सगळ्या 12 शक्यता मित्रांनो इथं असतात आपल्याकडे. नंबर ऑफ एस बरोबर 12 हे झालं. आता याच्यानंतर पुढचा मुद्दा, आपल्याला ज्या काही घटना दिल्यात त्या घटनेमध्ये आपल्याला पहिली जी घटना आहे, पहिली घटना, आता ही घटना आपण समजून घेऊया. त्या ठिकाणी बघा, घटना काय बाबा? घटना ए. इथं 4 दिसतंय पण ती घटना 4 नाही आहे, तिथं ए आहे. थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे बरं का. ए याच्यासाठी अट आहे, नाण्यावर छापा किंवा काटा मिळाला पाहिजे. काय? नाण्यावर छापा मिळाला पाहिजे किंवा काटा मिळाला पाहिजे. आणि फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या मिळाली पाहिजे. बरं का. काय बाबा? घटना 1, नाण्यावर छापा किंवा काटा, छापा मिळाला तरी चालेल किंवा काटा मिळाला तरी चालेल, आणि फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 3 ने भाग जाणारी संख्या, आणि 3 ने भाग जाणारी संख्या, 3 ने भाग जाणारी संख्या, भाग जाणारी संख्या. ओके, जाणारी, भाग जाणारी संख्या. ओके, बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या, इथं मला काय म्हणायचं की बाबा छापा मिळाला तरी चालेल, काटा मिळाला तरी चालेल, काय फरक पडत नाही. पण मला काय पाहिजे की 3 ने भाग जाणारी संख्या मिळाली पाहिजे. मग 3 ने भाग जाणारी संख्या किती? 3 1 3, 3 2 6, 3च्या पाड्यातल्या संख्या. म्हणजे इथं 3 आणि 6 दोघं जण आली. त्याचबरोबर काटा मिळाला तरी चालेल पण 3च्या पाड्यातली संख्या मिळाली पाहिजे. म्हणजे 3 आणि 6 म्हणजे हे 4 घटक या ठिकाणी आपल्याला इथं मिळतील. ओके, मग या 4 चौघांना लिहून टाकू बाबा. H3 बरोबर, त्याच्यानंतर H6, त्याच्यानंतर T3 आणि T6, या सगळ्यांना आपण या ठिकाणी लिहिलं. आता इथं नंबर ऑफ ए बरोबर किती आलं आपल्याकडं? 1 2 3 4. नंबर ऑफ ए बरोबर 4. आपल्याला याची संभाव्यता काढायची आहे. संभाव्यता म्हणजे पी ऑफ ए. मग पी ऑफ ए बरोबर किती? नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. आता नंबर ऑफ ए किती? 4 आहे आणि भागिले नंबर ऑफ एस किती होतं? आपल्याकडे 12 आहे. मग किती आलं? 4 1 4, 4 3 12, म्हणजे 1/3 आलं. बरोबर, म्हणजे छापा किंवा काटा आणि त्याचबरोबर 3 ने भाग जाणारी संख्या मिळण्याची संभाव्यता आपल्याकडे 1/3 आलं. ठीक आहे. आता इथं ॲक्च्युली काय आपल्याला इथं संभाव्यता लिहायला नाही सांगितली, आपल्याला फक्त नमुना घटक लिहायचे. त्याच्यामुळे संभाव्यता नाही काढली तरी आपण चालू शकतो आणि काढू पण नका, उगाच वेळ वाया नका घालू. संभाव्यता विचारली नाही आपल्याला, फक्त काय सांगितलंय? नमुना अवकाश लिहायचा आहे, नमुना घटक लिहायचं आहे, एवढंच लिहायचं आहे. ओके, आणि घटना संच स्वरूपात लिहायच्यात, एवढंच आपल्याला करायचं आहे. झालं. आता पुढचा मुद्दा काय बाबा? फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर घटना बी. घटना बी, या बी घटनेमध्ये आपल्याला काय दिलंय की फाशाच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या मिळणे. किती बाबा? 7 पेक्षा मोठी संख्या, 7 पेक्षा मोठी संख्या आणि त्याच्यासोबत काय वेळ मिळाला पाहिजे? नाण्यावरती छापा आणि नाण्यावर छाप, आणि नाण्यावर छाप मिळणे. नाण्यावर आपल्याला छाप मिळाला पाहिजे, छाप मिळणे.
ओके, नाण्यावर छाप मिळणे. आता एक साधी गोष्ट आहे मित्रांनो या ठिकाणी, की फाशाच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या, आता सापशिडीचा जो ठोकळा असतो त्याच्यावर 7 पेक्षा मोठी संख्या नसतेच, त्याच्यामुळे 7 पेक्षा मोठी संख्या येणारच नाही कुठे, त्याच्यामुळे आपलं हे असंच राहिलं आणि त्याच्यामुळे नंबर ऑफ बी बरोबर माझ्याकडे काय राहतील, 0 राहतील. आता मी घटना लिहिताना ते शॉर्टकटमध्ये लिहिल्या, जागा कमी आहे म्हणून. तुम्ही हे वाक्य पूर्ण लिहा. फाशाच्या वरच्या पृष्ठभागावर 7 पेक्षा मोठी संख्या मिळणे आणि नाण्यावरती छाप मिळणे. सप्टेंबर 2021 ला हा प्रश्न आला होता. सोपा प्रश्न आहे मित्रांनो. हे नमुना अवकाश सगळे आपण समजून घेतले पाहिजेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी इथं, की एका फाशाची 6 पृष्ठे पुढील प्रमाणे आहेत. बघा ही अशी 6 पृष्ठे आहेत, ABCDEO. हा फासा एकदा टाकला असता एम ही घटना वरच्या पृष्ठभागावर इंग्रजी वर्णमालेतील स्वर येण्याची आहे, तर एम घटनेची संभाव्यता काढा. पहिली गोष्ट, आपला नमुना अवकाश जो आहे तो काय असणार आहे बाबा, ABCDEO. बघा A आहे, B आहे, C आहे, D आहे, E आहे, O आहे. लिहिला. नंबर ऑफ S बरोबर किती आलं, 6 आलं, बरोबर ना, कारण 6 घटक आहेत. आता हे सगळे जे आकडे आहेत ना, हे सगळे जे अंक आहेत, लेटर्स आहेत, ते फाशाच्या वरती चिटकवलेले आहेत. ABCDEO. जसं 1 2 3 4 असतात ना, तसं इथं ABCDEO अशा प्रकारे हे चिटकवलेलं आहे. तर आपल्याला काय सांगितलं, की हा फासा एकदा टाकला तर घटना M जी आहे, आपल्याला सांगितलंय घटना, आता M घ्या, आता A वगैरे नका घेऊ, M काय बाबा, वरच्या पृष्ठभागावर इंग्रजी वर्णमालेतील स्वर मिळण्याचे आहे. मग इथं लिहायचं वरच्या पृष्ठभागावर इंग्रजी वर्णमालेतील स्वर मिळणे. इंग्रजी वर्णमालेतील स्वर मिळणे. इंग्रजी वर्णमालेतील स्वर मिळणे. ओके, स्वर मिळणे, मिळणे. आता स्वर बघा, स्वर कुठं कुठे आहे, एम बरोबर. स्वर म्हणजे काय, AEIOU, बरोबर ना, AEIOU असं आपले. मग आता A स्वर आहे, E स्वर आहे आणि O स्वर आहे, AEO. A आहे, E आहे आणि O आहे, 3 जण आले. मग नंबर ऑफ M बरोबर किती झालं बाबा, आपल्याकडे 3 झालं. नंबर ऑफ M बरोबर मला मिळालं 3. आता याची काढायची संभाव्यता, म्हणजे P ऑफ M मला काढायचं आहे. P ऑफ M चं सूत्र नंबर ऑफ M भागिले नंबर ऑफ S. नंबर ऑफ M किती, 3 आहे, आणि भागिले नंबर ऑफ S किती, 6 आहे. ओके, 6 लिहिलं. 3 1 3, 3 2 6. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो, एकदम सोपा आहे. तर 16 प्रश्न झाले आपले. आता हे प्रश्न सगळे बोर्डाच्या परीक्षेला आलेत मित्रांनो, आणि यातले बरेचसे प्रश्न रिपीट होणार आहे. त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओ नीट बघा, संपूर्ण बघा, प्रत्येक प्रश्न नीट आपल्याला समजून घेणं लय गरजेचं आहे. ठीक आहे, आता पुढे बघा. पुढचा मुद्दा काय, फुगेवाला 2 लाल 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे. आता हा जो फुगेवाला आहे बघा, 2 लाल आहे, 3 निळे आहेत आणि 4 हिरवे फुगे. आता बघा या ठिकाणी लाल फुगे जे आहेत आपल्याकडे, लाल फुगे, हा प्रश्न रिपीट झाला बरं का, मागे पण एकदा आला होता, फक्त फुग्यांच्या ऐवजी पेन होतं. लाल फुगे म्हणजे रेड फुगे, R1 आणि R2 2 आहेत. निळे फुगे जे आहेत, निळे म्हणजे ब्ल्यू. ओके, निळे फुगे आपल्याकडे काय बाबा, ब्ल्यू. मग ते B1 B2 B3 3 आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर आपले हिरवे फुगे बरं, हिरवे फुगे म्हणजे ग्रीन. मग G1 G2 G3 G4 4 आहे म्हणून इथं लिहिलं. आता हे सगळं लिहिल्यावरती नमुना अवकाश, आता इथं लक्षात घ्या, इथं फुग्यांच्या ऐवजी पेन येतील किंवा दुसरं काहीतरी घटक येतील, चेंडू येतील, काही येऊ शकतात. ओके, मग आता या सगळ्यांना लिहा नमुना अवकाशामध्ये. R1 R2 B1 B2 B3 G1 G2 G3 G4 सगळं लिहिलं. किती झाले बाबा, नंबर ऑफ S बरोबर किती, 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ S बरोबर 9. आता आपल्याला संभाव्यता काढायची बरं का, 4 आणि 3 7 आणि 2 9 संभाव्यता काढायची. कोणाकोणाची संभाव्यता काढायची, घटना, ज्या घटना दिल्यात त्या घटनेमध्ये ज्या आहेत, त्या ज्या 2 घटना आहेत त्यांना आपण एकाला A म्हणा आणि एकाला B म्हणा. घटना A जी आहे ती काय, मिळालेला फुगा लाल असणे. मग इथं लिहायचं मिळालेला फुगा लाल असणे. मिळालेला फुगा लाल असणे. ओके, मिळालेला फुगा लाल असणे. मग आता A बरोबर, आता याच्यातला लाल फुगा कोणकोणता आहे बघा, लाल म्हणजे रेड. लाल फुगा कुठे आहे बघा, R1 R2 2च आहेत, लाल फुगे 2च आहेत, R1 आणि R2. मग इथं लिहा R1 आणि R2 बाबा, 2च लाल फुगे आहेत. झालं, लिहिलं. मग आता इथं नंबर ऑफ R किती झाला, नंबर ऑफ R बरोबर 1 आणि 2 आहेत.
म्हणून नंबर ऑफ आर बरोबर आपल्याकडे आलं 2 झालं. ओके, आता याची काढायची संभाव्यता काढायचं सूत्र ते आहे पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती 2 आणि नंबर ऑफ एस किती आहे बाबा, कुठे गेला नंबर ऑफ एस 9 म्हणजे 2/9 आलं. झालं उत्तर. आता दुसरी एक घटना या ठिकाणी दिली, घटना बी. ए नंतर घटना बी. बी काय बाबा, मिळालेला फुगा निळा असणे. इथं लिहायचं मिळालेला फुगा निळा असणे. मिळालेला फुगा निळा असणे. निळा फुगा आता आपल्याला पाहिजे बरं, ब्ल्यू. मग आता या ठिकाणी निळा फुगा बघा बी बरोबर, निळा फुगा कुठकुठला आहे बाबा या ठिकाणी बघा ब्ल्यू. बघा 1 2 3 तिघच आहेत, निळे फुगे 3च आहेत. मग इथं लिहा B1 B2 आणि B3. मिळालेला फुगा निळा असणे. ओके, झाले 3 जण झाले. मग इथं नंबर ऑफ बी बरोबर किती झालं, नंबर ऑफ बी बरोबर 1/3 नंबर ऑफ बी बरोबर 3. मग पी ऑफ बी किती झाली, संभाव्यता याची नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती 3 आहे, 3ला उचलून इथं लिहा बरोबर 3 खाली लिहा चला 3. आणि नंबर ऑफ एस किती आहे, इथं 9 आहे मग 9 लिहिलं, भाग लावला 3 1 3 3 3 9, उत्तर आलं 1/3. तर अशा प्रकारे आपण ही संभाव्यता काढू शकतो मित्रांनो. प्रश्न सोपे आहेत तसं बघायला गेलं तर, आणि हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे आणि खूप इझी आहे, खूप सोपं आहे. त्याच्यामुळे या प्रकरणातली प्रत्येक गणितं जर तुम्ही ही नीट समजून घेतली तर तुमच्या 8 पैकी 8 मार्क फिक्स होऊ शकतात. ठीक आहे, बघा पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न, एका पिशवीत 3 लाल 3 पांढरे 3 हिरवे चेंडू आहे. या पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने जर आपण निवडला तर खालील घटनांची संभाव्यता काढा. बघा एकदम सोपा विषय. बघा या ठिकाणी बघा एका पिशवीत 3 लाल 3 पांढरे 3 हिरवे चेंडू आहेत. मग लाल चेंडू या ठिकाणी बघा, लाल चेंडू जर आपण बघितलं, लाल चेंडू म्हणजे R1 R2 आणि R3 हे लाल चेंडू झाले. ओके, त्याच्यानंतर पांढरे चेंडू, लाल चेंडू नंतर आपल्याकडे किती 3च आहेत म्हणून 3 लिहिले लाल चेंडू. ओके, आता पांढरे चेंडू बघा, पांढरे चेंडू म्हणजे व्हाईट, त्याला आपण W1 W2 W3 3च आहेत. आणि त्याच्यानंतर हिरवे चेंडू जे आहेत आपल्याकडं, हिरवे चेंडू आपल्याकडे आहेत त्याला आपण ग्रीन म्हणू, G1 G2 आणि G3 3च आहेत म्हणून G1 G2 G3 झालं. आता इथं नमुना अवकाश म्हणजे S. नमुना अवकाश मध्ये सगळ्यांना लिहा यांना बघा, R1 R2 R3. ओके, त्याच्यानंतर W1 W2 W3 आणि राहिलं काय बाबा G1 G2 G3 झालं. मग नंबर ऑफ एस बरोबर किती झालं, 1 2 3 4 5 6 7 8 9. नंबर ऑफ एस बरोबर 9. आता ज्या घटना आहेत त्या फक्त घटना लिहायच्यात, ज्या घटना लिहायच्यात ना त्या याच्यामधूनच नमुना अवकाश मधून बघून लिहायच्यात. जास्त काय टेन्शन नसतं, घटना नमुना अवकाश मधून बघून लिहायच्या असतात. म्हणून घटना ए बरोबर 2 घटना आहेत, त्याच्यातल्या पहिल्या घटनेला आपण ए म्हणू. ती काय आहे, पांढरा असणे, मिळालेला चेंडू पांढरा असणे. इथं लिहायचं मिळालेला चेंडू पांढरा असणे, चेंडू पांढरा असणे. ठीक आहे, असणे झालं. आता बघा ए बरोबर मिळालेला चेंडू पांढरा असणे. आता पांढरा चेंडू कुठे कुठे बाबा, इथं बघा W1 W2 W3 हे 3 पांढरे चेंडू आहे. ओके, मग या ठिकाणी लिहायचं W1 W2 W3 झालं. मग नंबर ऑफ ए बरोबर किती आलं आपल्याकडं, नंबर ऑफ ए बरोबर 3 आलं. मग आता पी ऑफ ए किती, पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. आपल्याला संभाव्यता काढायची म्हणून पी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ ए किती 3 आहे आणि नंबर ऑफ एस किती आहे बाबा, आपल्याकडे 9 आहे. इथं लिहिलं 9, 3 1 3 3 3 9 किती आलं बाबा 1/3. आता घटना बी, दुसरी घटना आहे तिला आपण बी म्हणू, पांढरा नसणे. मग इथं लिहायचं मिळालेला चेंडू पांढरा नसणे, पांढरा नाहीच आहे, मग इथं लिहायचं पांढरा नसणे. मग बी बरोबर पांढरा नसणे म्हणजे कुठला आहे बाबा, पांढरा नसले म्हणजे दुसरा कुठला तरी, म्हणजे पांढरा नाहीच आहे. मग हे लिहायचेच नाही, या तिघांना नाही लिहायचं. मग कोणाला लिहायचं, R1 R2 R3 G1 G2 G3. पांढरा नाहीये म्हणजे तो लाल आहे किंवा यांच्यापैकी कुठला तरी, पांढरा नाहीये म्हणजे लाल आहे किंवा हिरवा आहे, याच्यापैकी काहीतरी असणार आहे. ओके, मग इथं लिहायचं R1 R2 R3 G1 G2 आणि G3. ओके, आता बघा नंबर ऑफ बी बरोबर आपल्याकडे किती आलं 6. 1 2 3 4 5 6 आकडे आहेत, 6 आपल्याकडे या ठिकाणी घटक आहेत. आता याची संभाव्यता म्हणजे पी ऑफ बी
म्हणजे नंबर ऑफ बी भागिले नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी 6 आहे आणि नंबर ऑफ एस किती 9 आहेत. 6 आणि 9 3च्या पाड्यात येतात. मग या ठिकाणी इथं लिहा 3 2 6 3 3 9. अशा प्रकारे 2/3 या ठिकाणी येऊ शकतं. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण या प्रश्नांकडे बघू शकतो. आता इथं बघा पुढचे काही प्रश्न आहेत तुमच्यासाठी. बघा या ठिकाणी हा एक प्रश्न आहे, योग्य रीतीने पिसलेल्या पत्त्यांच्या कॅटमधून हा एक प्रश्न बघून घ्या. 3 पुरुष 2 स्त्रियांचा एक प्रश्न बघून या. 2 फास्यांचा प्रश्न बघा. त्याच्यानंतर 22 आहे एका पेटीतील वगैरे. हे जे काही प्रश्न आहेत तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. पण यांची जर तुम्हाला उत्तरं हवी असेल तर आहेत आपल्याकडं. याची उत्तरं आपल्या नोट्समध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेत. आपल्या ज्या नोट्स आहेत आपण पब्लिश केलेल्या आहेत नोट्स, त्याची PDF फाईल जर तुम्हाला नोट्स हवी असेल तर त्या PDF फाईलमध्ये तुम्हाला या सगळ्या नोट्स मिळतील. मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत ही जे काही आपण प्रश्न बघितले 22-23 त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपल्या PDF फाईलमध्ये मिळतील. आणि या PDF फाईलमध्ये तुम्हाला गणित भाग 1च्या सगळ्या प्रकरणं म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं सगळ्या प्रकरणातल्या इम्पॉर्टंट गणितं आणि त्या गणितांच्या उत्तरं यांच्या नोट्सच्या PDF फाईल तुम्हाला मिळतील. तर त्या PDF फाईल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तर आपल्या वेबसाईटवरती जाऊन त्या PDF फाईल कशा तुम्ही डाउनलोड करू शकताय ते पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन बघूयात की कशा प्रकारे आपण PDF फाईल डाउनलोड करू शकतो. त्याचबरोबर इम्पॉर्टंट व्हिडिओच्या लिंकसुद्धा तिथं आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या वेबसाईटवरती काही गणिताच्या टेस्टसुद्धा आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत ज्या तुम्ही देऊ शकता. तर जाऊयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर. यस नमस्कार मित्रांनो. तर कशा प्रकारे आपण ऑनलाईन या सगळ्या गोष्टी म्हणजे नोट्स आहेत, PDF आहेत आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट आपण कशा प्रकारे बघू शकतो आपल्या वेबसाईटवरती. तर जाऊयात आता आपण आपल्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला सर्व डिटेल्स बघता येईल. सगळ्यात अगोदर आपण गुगलवरती जायचं आणि गुगलवरती जाऊन आपल्याला टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. काय टाईप करायचं आहे? क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. बघा असं नाव येईल पहिलं. क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे बघा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर ही आपली एक वेबसाईट असेल, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. ओके. तर क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीवरती आपण क्लिक केलं तर क्लिक केल्यानंतर बघा इथं बऱ्याच गोष्टी आहेत. जुन्या प्रश्नपत्रिका जर हव्या असतील तुम्हाला प्रत्येक विषयाच्या तर इथं क्लिक करा. त्यानंतर IMP नोट्स आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तर आपण काय करू, IMP नोट्स जे आहेत IMP नोट्सवर क्लिक करू. आणि IMP नोट्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे बघा इथं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बऱ्याच गोष्टी आपल्याला गणित भाग 1 आणि 2 कडे जायचे. ओके. इंग्लिश, मराठी, हिंदी झाले पेपर. आता गणित भाग 1 आणि 2चा विचार करू. तर गणित भाग 1 आणि 2 वरती क्लिक करायचं आहे. 1 आणि 2 वर क्लिक केलं की खाली आलं की लक्षात येईल बघा IMP नोट्स आहेत, IMP व्हिडिओ आहेत आणि ऑनलाईन टेस्ट आहे. तर तुम्हाला IMP नोट्स हवे असतील तर IMP नोट्सवर क्लिक करायचं. आता व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर क्लिक करा. सध्या मी इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक करतो. तर इम्पॉर्टंट नोट्सवर क्लिक केल्यानंतर इथे बघा प्रत्येक प्रकरणाच्या नोट्स आहेत. मग तुम्ही ज्या प्रकरणाच्या नोट्स हव्यात त्या प्रकरणाच्या नोट्सवरती क्लिक करा. त्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करून मिळतील. समजा मी 2 चलातील रेषीय समीकरणेवर क्लिक केलं तर इथे बघा 2 चलातील रेषीय समीकरणाच्या PDF नोट्स आल्या तुम्हाला. तर अशा प्रकारे या नोट्स तुम्ही डाउनलोड करू शकता. इम्पॉर्टंट व्हिडिओ हवे असतील तर व्हिडिओवर जर क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 आणि 2च्या व्हिडिओ आहेत. गणित भाग 1च्या हवे असतील तर 1 वर क्लिक करा, 2च्या हवे असतील तर 2 वर क्लिक करा. ऑनलाईन टेस्ट हवे असतील तर ऑनलाईन टेस्टवर क्लिक करा. बघा ऑनलाईन टेस्टवर क्लिक केल्यानंतर इथं बघा पहिली 2 चलातील रेषीय समीकरणे त्याची इथं स्टार्ट करा तुम्ही टेस्ट. त्याच्यानंतर वर्ग समीकरणे. तर सर्व टेस्ट आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त प्रकरणांच्या आणि काही प्रकरणांच्या टेस्ट लवकरच अपडेट होतील. तर अशा प्रकारे तुम्ही टेस्ट देऊ शकता. ओके. तर या ठिकाणी मित्रांनो एकाच क्लिकवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतील. लक्षात आलं असेल तुम्हाला कशा प्रकारे तुम्ही या सगळ्या गोष्टी बघू शकता. ओके. तर मित्रांनो आता लगेच जा आपल्या वेबसाईटवरती गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करा आणि अशा प्रकारे जो कंटेंट तुम्हाला जो हवा आहे तो अभ्यास करा आणि गणितामध्ये चांगले मार्क मिळवा. ऑल दी बेस्ट मित्रांनो. बाय सर्वांना.